ते असलं मटण आहे ना, तुम्हाला इथं कामोठे पनवेल मध्ये कुठेच भेटणार नाही असली टेस्ट. कोळंबी आपली थाळी इथं आलेली आहे. अच्छा, आतापर्यंत भरपूर रुग्णांची सेवा केली, आता माणसांची सेवा. नमस्कार मित्रांनो, मी आता आलेलो आहे हॉटेल कोल्हापुरी या ठिकाणी आलेलो आहे. तर ही लोकेटेड आहे कामोठे, नवी मुंबई, सेक्टर 8. आणि ह्या बिल्डिंगचं नाव आहे गिरिराज नेक्स्ट म्हणून ह्या बिल्डिंगचं नाव. या ठिकाणचं स्पेशल म्हणजे तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आपण इथे ट्राय करणार आहे. आणि अजून या इथं काय काय भेटतं, इथे रेट वगैरे काय आहेत, क्वालिटी, क्वांटिटी, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहेत. तर आता सकाळच्या वाजलेले आहेत 11. तर 11 वाजलेत, आता थोडंसं लवकरच स्टार्ट करतोय आपण. मोस्ट ऑफ जेणेकरून इथे नवी मुंबईमधील जेवढे हॉटेल वगैरे आहेत तेवढं कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या व्हिडिओच्या मार्फत. तर आता सध्या हे लोकेशन कुठे आहे तेच सांगतो. तर इकडे बघा, पाठीमागच्या साईडला आहे माझं कामोठा पोलीस स्टेशन आहे. आणि इकडे पुढे जात आहे तर इकडे आहे ऐश्वर्या हॉटेल आहे बघा. आणि इथे मेन लोकेशन बघा, इथं पंचमी शुद्ध शाकाहारी म्हणून हॉटेल आहे. त्याच्याच बाजूला बघा इथे आहे हॉटेल कोल्हापुरी आहे. प्लॉट नंबर 3 आहे, सेक्टर 8, कामोठे, नवी मुंबई. तर इथे आतमध्ये चाललोय आपण. हे बघा, इथे तंदुरी रोट्याचं सुद्धा आहे. इथे टेबल म्हणजे 28-30 लोक इथे जेवायला बसू शकतात असं आहे बघा. इथे ची वेळ आहे 11 वाजले, त्याच्यामुळे अजून काय पब्लिक आली नाही. तर आम्ही सुरुवात करतोय इथे. तर आता बघूया कसं जेवण काय आहे. नमस्कार ताई. नमस्कार. तर आपण किचन दाखवू शकतो ना? चालेल. ताईंनी आपल्याला परमिशन दिली आतमध्ये जाण्याची. तर आता आपण जाऊया आतमध्ये. पहिले टोपी घालणं खूप इम्पॉर्टंट आहे. जेवण बनवताना केस वगैरे काय पडले नाही पाहिजे, त्यासाठी टोपी घालतोय. टोपी चढवली आता सध्या आणि आता आतमध्ये जाणार आहे आपण. एंट्री करतोय सध्या. ते बघा, अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. इकडे फिक्सिंग वगैरे आहे हँड वॉश साठी. आणि आता आतमध्ये जायचं. हे बघा, किचन आहे बघा. क्या बन रहा है अभी? चिकन सावजी मटन. सावजी मटन. विदर्भ स्पेशल सावजी मटन. अच्छा, विदर्भ स्पेशल सावजी मटन. नमस्कार ताई, सर्व आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. आणि तुम्ही आम्हाला खूप मोठी संधी दिली की तुमचा एक व्हिडिओ बनवण्यासाठी. माझं नाव सुवर्णा दत्तात्रय पाटील. मी प्रॉपर सांगलीचे, म्हणजे अच्छा. 32 शिराळा. हॉटेल सुरू करायची ही भरपूर दिवसाची इच्छा होती. अच्छा. आधी जॉब करायचं, पण आता इच्छा होती म्हणजे की आधीपासूनच की हॉटेल आपण एक चालू करायचं. अच्छा. आतापर्यंत भरपूर रुग्णांची सेवा केली, आता माणसांची सेवा करायची. आपण म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म. सो आपण चालू केलेलं आहे की हॉटेल कोल्हापुरी. आता वर्ष होत आलंय हॉटेलला, पण एवढा रिस्पॉन्स नव्हता की आपण हे म्हणजे पावसाळा वगैरे, त्यामुळे थोडंफार. पण लोकांना जसजशी चव कळते तसतसे लोक पब्लिक चालू असतात. आणि पुढे पण असेच पब्लिक चालू राहत. खरंच अजून येईल. तुम्ही जर आता तुम्ही चव चांगली एवढी देता तर पब्लिक काय येणार नाही? तर पब्लिक नक्कीच आहे. मला तर वाटतं मित्रांनो, मराठी माणूस आपला कुठेतरी पुढे जातं, तर नक्की तुम्ही सपोर्ट करा. मी तर आलेलो आहे, तुम्ही नक्की या इथे. तर अजून पुढे तुमचं आता 1 वर्ष झालं हॉटेल, आता रिस्पॉन्स म्हणजे थोडा वाढायला आहे. रिस्पॉन्स आहे आणि भरपूर पब्लिक असे आहेत की घरचे पण ऑर्डर वगैरे काय असेल तर ती देतात की नाही आम्हाला एवढं हवं आहे. लग्नाच्या ऑर्डर्स किंवा हळदीच्या आहे ते. आता किती तरी 200-300 लोकांची लग्नाची ऑर्डर वगैरे झाली आहे देऊन. अच्छा. आणि चिकन मटन हे ते सगळं. आपल्याला जर घरी जर पाहिजे असेल सर्व्हिस तर तुमची कितीपर्यंत तुम्ही? नाही, आम्ही फ्री सर्व्हिस. एक लिमिट असेल की 200 म्हणजे? नाही, आम्ही 100 रुपयाचं जरी घेतलं तरी फ्री सर्व्हिसच देतो. तर बघा मित्रांनो, तुम्ही जर कामोठ्यात राहत असेल, तुम्हाला जर घरी पाहिजे असेल होम सर्व्हिस, तरी ते तुम्हाला देतील. इथे तुमची काय जे काय ऑर्डर असेल त्याच्यानुसार तुम्हाला होम सर्व्हिस देतील इथे नक्कीच. खूप तुम्हाला शुभेच्छा पुढच्या. तर इथे काय काय आयटम भेटतात बघूया आता. मालवणीमध्ये आहेत इथे तुम्हाला हंडी वगैरे आहे. तिथे मालवणी हंडी, व्हेज थाळी, त्याच्यानंतर भरपूर सगळे आयटम आहेत इथे. हे बघा, ते बघा आपली थाळी इथं आलेली आहे. ही चिकन स्पेशल थाळी आहे. अच्छा, चिकन स्पेशल थाळी आहे बघा इथे. आणि स्पेशल ही पापलेट थाळी आहे. अच्छा. तुम्हाला 2 मिनिटात सावजी मटन देते. अच्छा, चिकन स्पेशल थाळी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघा तुम्ही, भाकरी दिलेली आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर इथे
तांबडा रस्सा आहे, इथे पांढरा रस्सा आहे, इथे सोलकढी आहे, इथे अंडा बॉईल दिलं आहे, त्याच्यानंतर इथे चिकन सुक्का आहे आणि इथे चिकन ग्रेव्ही आहे. बघा अशी थाळी आहे. वाटतं एका थाळीमध्येच पोट भरेल अशा प्रकारची थाळी आहे. इकडे चिकनवरती चिकन बघू शकता. चिकन खूप टेस्टी आहे, नक्कीच झणझणीत आहे. नक्कीच तुम्हाला गावची आठवण येईल असं चिकन आहे. झणझणीत आहे. तांबडा रस्सा ट्राय करतोय आपण. कोल्हापूरची आठवण करून दिलं असाच रस्सा आहे आणि तांबडा रस्सा कोल्हापूरचा फेमस आहे. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा. तर पांढरा रस्सा ट्राय करूया. पांढरा रस्सा देखील झकास आहे, खूप छान आहे. सोलकढी बघूया आपण. मस्त आहे, झणझणीत आहे सोलकढी देखील. तर आता आपण, आणि हे स्पेशल आलेलं आहे सावजी मटण. हे बघा स्पेशल आलं आहे सावजी मटण. अंडे आलेली आहे बघा. तर प्युअर गावठी मटन आहे. प्युअर गावठी मटण आहे. तर मला सांगता का याची किती प्राइस आहे सावजी मटणची? 550 आहे. 550 रुपयाला बघा हंडी भेटेल. आणि हंडीमध्ये साधारणतः 4 लोक आरामात जेवू शकतील अशी ते हंडी आहे बघा. हंडी 4 लोक आरामात जेवतील. आणि इथे आपला मित्र राजन त्याच्यासाठी आपण मागवलेले हे पापलेट थाळी. त्याच्यामध्ये पापलेट आलेला आहे. पापलेटची साईज बघू शकता, मोठी आहे. त्याच्यानंतर इथे कोळंबीचा रस्सा आहे, इथे पांढरा रस्सा आहे, इथे तांबडा रस्सा आहे आणि इथे तांदळाची भाकरी आणि सोलकढी असं दिलेलं आहे. तर आता आपण ट्राय करणार का? तर चला आपण आता पापलेट थाळी ट्राय करणार आहे. हा बघा पापलेट मस्त आहे. पापलेट मस्त. पापलेट छान आहे. मसाले एकदम प्रॉपर मिक्स झालेत आणि एकदम चविष्ट लागते पापलेट. सोबत तुम्हाला आलेलं आहे बघा इथे कोळंबी आहे, कोळंबीचा रस्सा इथे. आणि त्याच्यानंतर हे तर सेमच आहे, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा आणि सोलकढी. आणि याच्यासोबत आलेली आहे तांदळाची भाकरी. आपण ट्राय करूया चला. झणझणीत आहे, झणझणीत कोळंबी. खूप टेस्टी आहे, खूप छान आहे. नक्की तुम्ही इथे ट्राय करा. आणि ही जी मी पापलेटची थाळी खातोय त्याची किंमत, पापलेटची थाळी बघा 350 रुपयाला भेटते. ॲक्च्युली पापलेटची थाळी बाहेर खायला गेला ना 400-500च्या वरती असते. पापलेट एवढा नसतो मोठा बरं का. पापलेट एवढूस असतो आणि त्यात 400-500 रुपयाला देतात. ते 300 रुपयाला पापलेट थाळी भेटते बघा. पापलेटची साईज बघा तुम्ही. आणि त्याच्यासोबत तुम्हाला हे सगळं भेटतं बघा. पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, तांबडा रस्सा आहे, पांढरा रस्सा, हे सगळं भेटतं याच्यासोबत. तर नक्की तुम्ही इथं या, अवश्य पापलेट थाळी ट्राय करा आपली. तर नक्कीच तुम्हाला पण आवडेल ही पापलेट थाळी. हे बघू शकता. तर ठीक आहे, चला आता मी ताव मारून घेतो आणि त्याच्यानंतर थांबा थोडं राहिले, थांबा एक. मटन सावजी विदर्भाचं स्पेशल, तर आपण ते पण ट्राय करतोय बघा. आता हे बघा, आता मटन सावजी ट्राय करतोय. तर लिंबू पिळू पहिल्यांदा थोडंसं. मला खरंच सांगतो, हे मटन आहे ना, गावठी मटन आहे बोकडाचं. मटन चांगलं तर सगळ्या गोष्टी चांगल्या. गावठी बोकडाचं मटन आहे, त्याच्यामुळे टेस्ट लगेच तुम्हाला 100% सांगू शकतो. हे असलं मटन आहे ना, तुम्हाला इथं कामोठे पनवेलमध्ये कुठेच भेटणार नाही असली टेस्ट.
गावठी बोकडाचं मटण, सावजी मटण का काय ते पहिल्यांदा खातो, पण खूप छान आहे, खूप मस्त आहे. मटणाचं शौकीन असाल तर तुम्ही हे सावजी मटण इथे येऊन नक्की ट्राय करा आणि केलंच पाहिजे. आणि हे मटण आहे ना, हे इथं शक्यतो गावठी मटण कुठंच भेटत नाही. भरपूर दिवसातून गावठी मटण खातोय मी. चला आता ताव मारून घेतो. मित्रो, आम्ही इथून जेवून आलो. जेवण खूप टेस्टी होतं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.